1884 साली कोकणात रेल्वे आणता येईल का यासंबंधी विचारविनिमय सुरू झाला. त्या तिघांचं एक सामायिक स्वप्न आणि उद्दिष्ट होतं, ते म्हणजे कोकण रेल्वे अस्तित्वात यायला पाहिजे. तर शरद पवार म्हणाले की केंद्राने काही रक्कम द्यावी, बाकीची आम्ही उभी करू. महाराष्ट्राची किती पत होती पहा. कर्ज दिलं दुसऱ्या राज्याला, रेल्वे आपल्याकडे यावी यासाठी. रेल्वे आल्यानंतर आजही कोकणातल्या माणसाला लोंबकळत प्रवास करावा लागतो. की काश्मीरहून, पंजाबहून किंवा उत्तर भारत प्रदेशातून आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारची फळं वगैरे येतात, बटाटा येतो. कोकणातून अशा तऱ्हेने काही जाऊ शकत नाही. निलेश राणे जेव्हा खासदार झाले तेव्हा त्यांनी सातत्याने प्रश्न विचारले संसदेमध्ये, पण असं कुठल्या बाकीच्या लोकप्रतिनिधीने असं काही लावून धरलं असं दिसत नाही. पण त्या रेल्वेमध्ये जे खानपान सेवा आहे त्याच्यामध्ये बघा थालीपीठ मिळेल का, नाही मिळत. रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात तयार होणारे जे खास पदार्थ आहेत जे दुर्मिळ होत चालले ते द्या. पेळ सारख्या ठिकाणी अंगावरून लोकांच्या गाड्या निघून जातात, तो बघतायत लोक आपले. असं एक सॉफ्टवेअर आहे की ते तिकिटाचं नाव बदलता येतं. त्या प्रमाणात लोकांना त्या रेल्वेचा लाभ झाला का, याचं उत्तर बरंच नकारात्मक आहे. नमस्कार, मी प्रदीप शिवगण. बॅक टू बेसिक मध्ये तुम्हा सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की बॅक टू बेसिक ही जी मालिका आहे त्याला एक 2-3 महिन्यांचा मोठा गॅप आहे. गॅप पडला म्हणजे खरं तर त्याचं कारण आपला स्टुडिओ नव्यानं बनत होता, तुम्हाला माहितीच आहे अर्थात ते. आणि या 2 वर्षात सर्वाधिक तुम्ही प्रेम दिलेली ही मालिका आहे, त्यामुळे पुन्हा एकदा सुरू करताना आम्हाला आनंद होतोय. ही मालिका जेव्हा सुरू झाली तेव्हा पहिला जो भाग आम्ही घेतला होता, पहिला जो एपिसोड प्रदर्शित झाला होता, तेव्हा तुम्ही भरभरून प्रेम केलं होतं. ज्यांची ती मुलाखत होती त्यांच्यावरही भरभरून प्रेम केलं होतं. आणि तुम्ही तेव्हा असं म्हणाला होतात की या व्यक्तींना पुन्हा एकदा बोलवा एका वेगळ्या विषयावर, इतक्या अभ्यासू संशोधनात्मक अभ्यास असणारी व्यक्ती ऐकायला आवडेल म्हणून. आजचा विषयही इंटरेस्टिंग आहे. आजचा विषय आहे कोकण रेल्वे. आणि निश्चितच ती जी पहिली व्यक्ती तुम्ही आग्रह धरला होता त्यांनाच आम्ही पुन्हा बोलवलंय. ह्या नव्या पर्वाला सुरू करताना पहिला एपिसोड त्यांच्यात सोबत होतोय याचा आम्हालाही आनंद आहे. तुम्ही नाव ओळखलाच असाल, अर्थात मसूरकर सर. तर आजचा जो विषय आहे कोकण रेल्वे, याला राजकीय संदर्भ काय आहे, याची संकल्पना कशी होती, याचं वास्तव काय आहे, या सगळ्या विषयावर आपण भरभरून गप्पा सरांशी मारणार आहोत. तर आज आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार, अभ्यासक राजेंद्र प्रसाद मसूरकर सर. सर, बॅक टू बेसिक मध्ये तुमचं नमस्कार. नमस्कार. मलाही आनंद वाटला की पहिल्यांदा मला पुन्हा एकदा शुभारंभाला बोलवलं. कोकण रेल्वे हा विषय आहे, कोकणातल्या लोकांच्या जवळचा विषय आहे, अर्थातच महाराष्ट्राच्या जवळचा विषय आहे. डायरेक्ट आपण विषयाला सुरुवात करूया. नक्की नक्की. काय सर, ही संकल्पना कशी आली, म्हणजे काय त्याची गरज पडली होती किंवा कशी मांडली गेली, मग कोणी कोणी त्यात सहभाग, आणि मग एकूण प्रवास? खरं हा इतका मनोरंजक विषय आहे. कोकण रेल्वे अगदी अलीकडचे असं आपल्याला वाटतं, पण हा प्रवास सुरू झाला कधी हेच पाहायचा, मागोवा घ्यायचा असेल तर 1884 पर्यंत मागे गेलं पाहिजे. 1884. 1885 साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली. 1885 साली पहिली मोटार गाडी जगात फिरली. त्याच्या 2 वर्ष आधी 1884 साली कोकणात रेल्वे आणता येईल का यासंबंधी विचारविनिमय सुरू झाला होता. ब्युकले नावाच्या एका इंग्रज अधिकाऱ्याने त्याचा एक प्रस्ताव तयार केला होता. काही थोडं सर्वेक्षणाच्या दृष्टीने प्रयत्न केले होते. तो तेव्हा भारतात होता का? भारतात होता, ब्रिटिश सरकारचं राज्य होतं. आणि 1895 मध्ये सदर्न मराठा रेल्वेने एक सर्वे केला. 1869 मध्ये जन्मालेले एक व्यक्ती, त्यांचा याच्यात संबंध आहे आणि ते रत्नागिरीचे सुपुत्र आहेत. राव बहादूर बाबासाहेब बोले. 1884, 1895 आणि त्यानंतर बाबासाहेब बोल्यांचं कार्य सुरू झालं. ते मुंबईच्या कौन्सिलचे, म्हणजे ज्याला आपण विधिमंडळ म्हणतो त्याला त्यावेळी कौन्सिल म्हणत असत, त्याचे ते लोकनियुक्त सभासद होते. आणि त्यांनी 1826च्या मार्च महिन्यामध्ये खाजगी विधेयक मांडलं होतं. मात्र त्या विधेयकाचं काही पुढे होऊ शकलं नाही. विधेयक मांडलं गेलं, त्याच्यावर चर्चा झाली, सरकारने तसं काही ते मनावर घेतलं असं त्यावेळी दिसत नाही. नंतर मध्ये काही वर्ष गेली. दुसरे कोकणाचे सुपुत्र अबो आलावलकर, त्यांनी पुन्हा प्रयत्न सुरू केले. त्यांचा जन्म 1889चा. ते मोठे झाले, रेल्वेमध्ये नोकरीला लागले आणि 1952 साली त्यांनी कोकण रेल्वेच्या संबंधी वेंगुर्ल्यातून आजही प्रसिद्ध होणारं किरात नावाचं जे साप्ताहिक आहे त्याच्यात पहिला लेख लिहिला होता. कोकणात रेल्वेची गरज आहे.
आणि तो लेख लिहिल्यानंतर आणखी त्यांनी काही लेख म्हणजे सातत्याने ते लेख मला लिहायची, निवेदनं द्यायची, ह्याचा पाठपुरावा त्यांनी केला, याचं त्यांना श्रेय नक्की दिलं पाहिजे. आणि हे सगळं होत असताना अनेकांचा नकारात्मक सूरही होता. म्हणजे कशा संदर्भात सांगतो ना. तर काही लोकांना असं वाटत होतं की कोकणासारख्या खडतर भागात रेल्वे कसली येते, जिथे नीट रस्ता अखंड नाही. कारण मुंबईहून गोव्याला जाणारा आज जो आपण रस्ता पाहतो तो रस्ता खंडित झालेला होता. जेव्हा भारत स्वतंत्र झाला त्यावेळी मुंबईहून रत्नागिरी थेट येता येत नव्हतं. मध्ये बोटीने प्रवास करायचा. हो, तरी पुष्कळसे लोक रस्त्याला कोल्हापूरला जाणं पसंत करत, कारण तो मधला सुद्धा पट्टा खडतर होता. मध्ये जी गावं आहेत तारे वगैरे तिथपर्यंत काही चांगली सुविधा नव्हती वाहनांची. त्याच्या मधल्या काळात 1949-50 मध्ये एसटी सुरू झाली. एसटी खेडोपाडी जायला लागली. तोपर्यंत एसटी महामंडळाची स्थापना झाली. वाहनं होती. आपल्या रत्नागिरीतल्या शिर्क्यांची उत्तम वाहनं होती आणि अन्य ठिकाणी ठिकठिकाणी चिपळूणला होती, गुहागरला ठिकठिकाणी स्थानिक लोकांची आणि शिर्क्यांची वाहनं दामपर्यंत जात असत, बेळगाव वगैरे पर्यंत जात असत. बसेसारखी बस असोसिएशन नावच होतं त्याचं. पण 1949-50 मध्ये एसटी स्थापन झाल्यानंतर एसटीची वाहतूक खेडोपाडी व्हायला लागली. आणि ह्यात सगळ्यात झालं काय की जे बोजे फणसाचे आंब्याचे घेऊन जे मुंबईला चाकरमानी परत जात असत ते आता दारात गाडी कुठेतरी जवळ येते तिथून जायला लागले. पुढे बोटीने जायचे. 63 साली बोट वाहतूक पूर्णपणे बंद पडली आणि एसटीने लोकांची सोय केली असं लोकांना वाटायला लागलं. मग काही लोक जे नकारात्मक होते मगाशी म्हणालो त्यांचं काय म्हणणं होतं, एवढ्या मुंबईहून इथपर्यंत रेल्वे कसली येते, त्यापेक्षा काय करूया की जी पुण्याहून बेळगावला जाणारी गाडी आहे, रेल्वे आहे, त्याला आपण जोडूया कोकण. मग काही म्हणणं लोकांचं असं की कराड ते चिपळूण मार्ग आजही तो चर्चेत आहे. कराड ते चिपळूण असा एक फाटा असावा, कोणी म्हणत कोल्हापूर ते रत्नागिरी असावा, कोणी म्हणत बेळगाव ते वेंगुर्ले असावा, असे हे छोटे छोटे फाटे काढायचे. याच्यावर सर्वात सुंदर आणि व्यापक लेखन हे जयानंद मटकरांनी केलेलं आहे. मधल्या काळात आणीबाणीनंतर इंदिरा गांधींचा पराभव दारुण झाला आणि जनता सरकार आलं. मोरारजी देसाई हे पंतप्रधान बनले आणि त्यांच्या काळामध्ये मधु दंडवती रेल्वे मंत्री झाले, नंतर पुढे अर्थमंत्री झाले. ते रेल्वे मंत्री झाल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं, त्यांनी स्वतःच लिहिलं आत्मनिवेदनामध्ये की मी रेल्वे मंत्री झाल्यानंतर माझ्या लक्षात आलं की रेल्वे सुरू करणं हे एकट्या रेल्वे मंत्र्याच्या अखत्यारीतलं काम नाही. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे त्याच्यासाठी अर्थमंत्रालयाने हिरवा कंदील दाखवावा लागतो. नंतर कालांतराने आघाडी सरकार आलं. 1989 साली व्हीपी सिंग पंतप्रधान बनले आणि व्हीपी सिंग पंतप्रधान बनल्यानंतर जे सरकार स्थापन झालं त्याच्यामध्ये मधु दंडवतींकडे अर्थ खातं देण्यात आलं. आणि जॉर्ज फर्नांडिस हे कोकण पट्ट्यातल्या अगदी दक्षिण भागातल्या मंगलोरचे, मुंबईत सगळी कारकीर्द झालेली कामगार नेते. आणखीन एक योग जुळून आला, तो म्हणजे भारतीय नियोजन आयोग, ज्याला आता आपण नीती आयोग म्हणतो, त्या नियोजन आयोगाचे त्यावेळेचे उपाध्यक्ष ते होते कोण तर रामकृष्ण हेगडे, कर्नाटकचे मुख्यमंत्री होते पूर्वी ते. पण ही त्रयू जेव्हा सत्तेवर आली त्या तिघांचं एक सामायिक स्वप्न आणि उद्दिष्ट होतं, ते म्हणजे कोकण रेल्वे अस्तित्वात यायला पाहिजे. म्हणजे हा समसमाज संयोग की झाला आपण म्हणतो तसं ते. जॉर्ज फर्नांडिस रेल्वे मंत्री असल्यामुळे प्रस्ताव वगैरे मांडणं हा सगळा विषय आता जॉर्जकडे आला. जॉर्ज फर्नांडिसनी एक बैठक बोलवली, ती महाराष्ट्र सदन मध्ये झाली. हे महत्वाचं आहे. दिल्लीतल्या महाराष्ट्र सदन मध्ये झाली. त्याला कोण उपस्थित होतं तर महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार, गोव्याचे तत्कालीन मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे, कर्नाटकचे मुख्यमंत्री वीरेंद्र पाटील आणि केरळचे मुख्यमंत्री त्याला नयनार, हे चौघे त्याला उपस्थित होते. आणि मग जॉर्ज फर्नांडिसना शरद पवार म्हणाले की केंद्राकडे एवढी नाही स्थिती. तर शरद पवार म्हणाले की केंद्राने काही रक्कम द्यावी, बाकीचे आम्ही उभी करू. नयनारने हात वर केला, म्हणाले आम्हाला काही जमण्यासारखं नाही, आमचं राज्य लहान आहे, आम्हाला इतक्या मोठं आमच्याकडून आहेत, जातेच आहे रेल्वे. मग शरद पवारांनी त्याच्यात असं सुचवलं त्यांना की सगळ्यांनी आपापला एक त्याचा हिस्सा घ्यावा. केरळला आत्ता शक्य नसेल तर केरळचा हिस्सा भागांचा आम्ही घेतो, तो कर्जाऊ स्वरूपात केरळला आम्ही त्यांचा हिस्सा, म्हणजे कर्ज थोडक्यात महाराष्ट्राने द्यायचं. महाराष्ट्राची किती पत होती पहा. कर्ज दिलं दुसऱ्या राज्याला रेल्वे आपल्याकडे यावी यासाठी.
त्याची विभागणी पण महत्वाची. 51% केंद्राचे, उरलेले 49% होते. त्याची विभागणी अशी होती की सर्वाधिक म्हणजे 22% हे महाराष्ट्राचे, 6% हे गोवा आणि केरळचे, उर्वरित 12% हे कर्नाटकचे. म्हणजे आपल्याला असं आजही म्हणता येईल की महाराष्ट्राचा सर्वाधिक वाटा कोकण रेल्वेच्या उभारणीत आहे. पण 1989 ते 1998 ह्या 9-10 वर्षांच्या काळामध्ये हा प्रकल्प पूर्ण झाला आणि राष्ट्रार्पण पण झालाय. इतकी वेगाने त्याची म्हणजे ते सरकार जरी कोसळलं तरी नंतर ती थांबली नाही गोष्ट. फर्नांडिसांच्या रेल्वे मंत्री पदाच्या काळातच कोकण रेल्वे महामंडळाची स्थापना झाली. दंडवतीने असं सांगितलं आहे की महामंडळाची स्थापना झाल्यामुळे बारीक सारीक गोष्टीसाठी दिल्लीकडे जायचं त्याची गरज उरली नाही. सगळे निर्णय स्थानिक पातळीवर घेता येतील. त्या उभारणीच्या टप्प्यामध्ये मग 14 ठिकाणी एकाच वेळी काम सुरू केलं. आतापर्यंतची पद्धत अशी होती की रेल्वे निघाली की पुण्याहून निघाली की दौंडपर्यंत कधी येईल तेव्हा दौंड येईल, एक 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 गोष्ट किलोमीटर कव्हर करत जायचं. पण आता तसं नाही झालं. 14 भाग पडले. रोहे ते मंगळूर. रोह्यापासून का तर पनवेल पासून आपट्यापर्यंत रेल्वे 61 साली आली होती. आता रोह्याच्या पुढचा जो मार्ग आहे तो ज्याला कोकण रेल्वे म्हणतात तो रोह्याच्या पुढचा. आपल्याला माहिती आहे की रोह्याला आपल्या गाड्यांचे चालक बदलतात किंवा त्यांचं सेक्शन बदलतं वगैरे. तर रोह्यापासून मंगलोरपर्यंतचा 762 किलोमीटरचा मार्ग बांधायचा होता. खडतर अडचणींनी भरलेला, अत्यंत टोपोग्राफी भयानक. इथे कशी काय उभी राहणार रेल्वे. पण ह्यांनी जे केलं होतं, वालावलकरांनी जो आराखडा आखला होता तो बराचसा ह्याच्याशी जुळता होता. पण ही जी आता रेल्वे सुरू झालेली आहे त्याने सर्व तालुक्यांना शक्य तेवढा न्याय दिला असं मला वाटतं. कारण एका रेषेमध्ये जो मुंबई गोवा रस्ता जातो त्या सर्व तालुक्यांमधून ती रेल्वे गेलेली आहे. आणि मुंबई गोवा रस्त्यानिकट जी शहरं येतात तालुक्यांची, त्या सर्व तालुक्यांच्या शहरांना रेल्वे स्टेशन मिळालेली आहे. असा एक तो टप्पा आहे. आणि हा टप्पा जो आहे त्याच्यामध्ये 14 भाग पाडल्यानंतर पुन्हा त्याचं वैशिष्ट्य असं की त्याच्या दोन्ही बाजूनी बांधकामाची सुरुवात. अच्छा, म्हणजे रोह्याकडून इकडून आणि तिकडून बेंगलोरकडून. ती तर झालीच, पण मधले जे 14 टप्पे होते त्याच्याही दोन्ही उत्तरेकडून दक्षिणेकडून. 1996च्या 19 नोव्हेंबरला रेल्वे रत्नागिरी स्थानकात दाखल झाली. मला सांगायला अभिमान वाटतो की कोकण रेल्वेच्या स्वागतासाठी आमच्या वर्तमानपत्राची पूर्ण मी काढली होती रत्नागिरी एक्सप्रेसची. आणि माझ्याबरोबर माझे दुसरे सहकारी होते शंकर जाधव. आणि आज तुम्ही मला जेव्हा बोलवलं होते ह्या सगळ्या इतिहासातल्या आठवणी माझ्या. आणि त्यातला जो अंतिम टप्पा 26 जानेवारी 1998ला रेल्वे मंगलोरला पोहोचली. म्हणजे पूर्ण प्रवास रोहा ते मंगलोर हा कोकण रेल्वेचा पूर्ण प्रवास रेल्वेचा पूर्ण पहिला झाला त्यावेळी. आणि लगोलग 1 मे 1998ला पंतप्रधान त्यावेळेला अटल बिहारी वाजपेयी होते. ते रत्नागिरीस आले आणि रत्नागिरीला रेल्वे स्टेशनच्या बाहेर मोठा मंडप उभारला होता. त्याच्यात त्यांचं भाषण झालं. त्या भाषणामध्ये हा प्रकल्प त्यांनी राष्ट्रार्पण केला. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर राष्ट्रार्पण झालं. मला आजही आठवण, मी रिपोर्टर म्हणून त्या कार्यक्रमाला उपस्थित होतो. आणि त्यावेळी मला आजही आठवतंय की ते कवी मनाचे होते, आज भी वो धुंधली सी याद आ रही है जब कई बरसों पहले मैं रत्नागिरी पहली बार आया था. क्या बात है. आणि त्यावेळी आणखीन एक हृदय गोष्ट झाली. ह्या रेल्वेच्या उभारणीमध्ये कुठल्याही मोठ्या कामामध्ये काही दुर्घटना होतात. त्या अटळ असतात, काही वेळा टाळता येतात. अटळ दुर्घटनेमध्ये काही लोकांचा प्राण जातो. अशा कित्येक कामगारांचा प्राण गेला. कोणी इंजिनियर गेले असतील, कोणी ह्या रेल्वेशी काहीही संबंध नसलेली निरपराध माणसं असतील, नागरिक, कुठे ब्लास्ट झालं, काय झालं, काही कोसळलं, एवढे मोठमोठे बोगदे म्हणायचे, माती कोसळली, त्याच्याखाली कोणी काढले गेले असतील. या सगळ्यांची स्मृती म्हणून रत्नागिरी स्थानकाच्या बाहेर जो त्रिकोणी आकाराचा मोठा स्तंभ आहे उंच, त्या स्तंभाचं देखील वाजपेयींच्या हस्ते त्या दिशेनं अनावरण झालं. म्हणजे या कामगारांची आठवण ठेवली सगळ्यांची. ती राष्ट्राने ठेवलेली आठवण आहे, केवळ रेल्वेने किंवा रत्नागिरीच्या माणसांनी किंवा विशिष्ट मनुष्याने असं नव्हे. नाही, पण बरं झालं स्तंभाचा उल्लेख झाला, ते बरं झालं. आणि ते आम्हाला कळलं काय आहे. पुढे गेलो की जाणीवपूर्वक ते बघता येईल. हो, नक्कीच नक्कीच. अगदी बोलता बोलता कामगारांचा उल्लेख निघाला. याला जोडून सर पुढचा प्रश्न आहे की एखादं असं मोठं काही उभं राहिलं की त्यामध्ये
मग योगदान कोणाचं आहे अशी चर्चा होत राहते आणि ती पिढीनुसार बदलत जाते, असा एक माझा अभ्यासाचा अंदाज आहे की आधी वेगळ्या माणसाला महत्व दिलं असं वाटतं, मग पुढे लोक म्हणतात त्यांचं नाही, त्यांचं महत्व आहे, मग काही लोकांना वाटतं की यांना महत्वच दिलं नाही, वगैरे वगैरे वगैरे. व्यक्तीच्या नावं घेत नाही, पण एकूणच राजकीय व्यक्तिमत्व कोणकोणी होती किंवा सामाजिक कोणी कार्यकर्ते होते का, सामान्य लोकांचा सहभाग कसा होता, तर या योगदानाबद्दल थोडं बोला ना. अगदी मगाशी मधु दंडवतेंचा विषय निघाला, त्यांच्यापासून सुरुवात करू हवं तर. मधु दंडवते रेल्वे मंत्री जेव्हा झाले तेव्हाची रेल्वेची परिस्थिती दयनीय होती. म्हणजे रेल्वे हे मेंढरासारखी माणसं नेण्याचं साधन होतं. त्याची रेल्वेच्या सेवा सुद्धा असंतुलित होत्या. म्हणजे मुंबईहून दक्षिणेकडे जाणाऱ्या किंवा येणाऱ्या माणसांचं प्रमाण जास्त, गाड्या कमी, अशी परिस्थिती होती. रेल्वेला फर्स्ट क्लास वगळता अन्य डब्यांमध्ये साधी लाकडी बाकं होती आणि हे समाजवादी विचारांचे, त्यांना ते आवडलं नाही. त्यांना असं वाटलं की सगळ्यांना समान तिकीट जरी कमी जास्त असलं तर त्याने काय होणार आहे, तिकीट ज्या फर्स्ट क्लासचं जास्त आहे तिथे प्रमाण लोकांची संख्या कमी होईल प्रवाशांची, पण त्यांना त्या सुविधा मिळाल्या पाहिजे सगळ्या लोकांना. म्हणून त्यांनी हा विचार आपल्या अधिकाऱ्यांना, वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलून दाखवला. तर ते पहिल्यांदा स्वाभाविक आहे, आम्ही लगेच कुठल्या गोष्टी स्वीकारायला तयार होत नाही. आधी अधिकाऱ्यांचा सूर थोडासा नकारात्मक होता, मग ते लोक गाद्या फाडतील वगैरे. अच्छा, ठीक आहे म्हणाले, आपण एक प्रयत्न करून बघूया. आणि त्यांनी एका रेल्वे गाडीमध्ये अशा तऱ्हेची बाकं बसवली सेकंड क्लासला. आता सेकंड क्लास हा फक्त लोकलमध्ये राहिलेला आहे. आपल्या गाडीत सेकंड क्लास ही भानगड नाही आहे. एसी आणि नॉन एसी एवढे दोनच उपकरण आहेत, किंवा स्लीपर क्लास आणि सिटिंग क्लास. तुम्ही मगाशी म्हणाला श्रेय कोणाला आहे, नागरिकांना देखील श्रेय आहे. मग इथे रेल्वे येणार म्हटल्यानंतर सर्वात पहिल्यांदा स्वागत कोणी केलं तर राजकीय पुढाऱ्यांनी त्यावेळेचं स्वागत केलं. कोकण रेल्वेचं हे घ्यायला हरकत नाही. कोकण रेल्वेतले मग त्यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते तटकरे, ते असोत किंवा खेडचे सभापती शंकर कांगणे होते. ह्या सगळ्यांना असं वाटलं की रेल्वे आल्यामुळे लोकांचा लोंढा मुंबईत जाण्याचं प्रमाण कमी होईल. आणि एरवी आम्ही कुरबुर करणारी माणसं, म्हणजे अनेक वेळा प्रकल्पांना विरोध झालाय तो मोबदल्यावरून झालेला आहे कोकणातल्या, पण इथे रेल्वेच्या प्रकल्पाला लोकांचा तसा विरोध झाला नाही. भूमी संपादनासाठी लोक आनंदाने तयार झाले. आणि शशिकांत लिमये जे रेल्वेचे ह्या प्रकल्पाचे प्रमुख अभियंता होते, ती पुन्हा एक अभिमानाची गोष्ट की तो महाराष्ट्रीयन मनुष्य. आणि त्यांनी सांगितलं की 49% श्रेय कॉर्पोरेशनचं आहे, 51% श्रेय कंत्राटदारांचं आहे. त्यांनी वेळ पूर्ण केलं. एक कुतूहल म्हणून प्रश्न पडतो मला किंवा अनेक कोकणवाशांना पडत असेल की कोकण म्हटलं की आपल्यासमोर सध्या तरी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग असं येतं, तर ती रेल्वे तिथपर्यंतच असावी असं वाटतं. तर मग असं काय विचार नेमका झाला की ती एकदम मंगलोर पर्यंत गेली? असं वाटण्याला काहीच हरकत नाही. खरं म्हणजे कोकणासंबंधी आपण जी आख्यायिका, परशुरामाने बाण मारला, कोकण निर्माण केलं, तर आपल्या डोळ्यासमोर कोकण हा साधारणपणे आपण राहतो त्या 2-3 जिल्ह्यात सामावलेला आहे असं वाटतं. पण कोकणाची जो विस्तार जो आहे तो सौराष्ट्रापासून केरळपर्यंत आहे. आपण जर केरळला गेलो तर तिथे सुद्धा ती परशुरामाची आख्यायिका सांगितली जाते. परशुरामाने बाण मारल्याची आख्यायिका केरळमध्ये सुद्धा लोक सांगतात. आणि कोकण ही संपूर्ण जी किनारपट्टी आहे ही अधिक चिंचोळी होत गेलेली किनारपट्टी केरळपर्यंत पसरलेली आहे. त्या कोकण रेल्वे सिंधुदुर्गापर्यंत किंवा गोव्यापर्यंत थांबवायची. पूर्वी असं होतं की मुंबई गोवा रस्ता हा पणजीच्या अलीकडे परवरीला संपायचा. आता मधून रस्ते झाले, पूल झाला. तशी मडगावला गेल्यानंतर मडगावहून पुन्हा सदाशिवगडपर्यंत एसटी, सदाशिवगड मुंबई हा लॉंगेस्ट रूट होता. माझ्या लहानपणी मी ती गाडी पाहिलेली आहे. आणि त्याच्या पुढे कारवार, तिकडे जाता येत नव्हतं. म्हणजे मुंबई गोवा रस्ता हे जे नाव पडलं ते त्याच्यामुळे पडलं. आज ह्याच रस्त्याचं नाव मुंबई कोची कन्याकुमारी असं आहे. रोह्यापर्यंत रेल्वे आलेली आहे. रोहे ते मंगलोर रेल्वेने जोडलेलं नाहीये, म्हणून ती मंगलोरपर्यंत नेली. मग रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा, कर्नाटक आणि कर्नाटकचं अखेर मंगलोरला. ठीक आहे सर, आता हे थोडंसं तांत्रिक बोललो आपण बरंच. आता आपण आपल्या मुद्द्यांकडे येऊ की कोकणातले जे लोक आहेत आपण सगळे, त्यांना खरंच याचा फायदा झालेला आहे की
आपण त्याचा फायदा कमी करून घेतलाय, रेल्वेकडे खूप आहे, किंवा रेल्वेनी या मधल्या पट्टाचा म्हणजे अगदी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग याचा फार विचार केलेला नाही, याबद्दल तुमचं काय मत आहे? तुम्ही अगदी छान प्रश्न विचारलात आणि त्या प्रश्नात तुम्ही त्या उत्तराची काही बीजे पेरली आहेत. म्हणजे रेल्वेचा फायदा झाला नाही की आपल्या लोकांनी ते घेण्यात कमी पडले, ह्या दोन्ही बाजू आहेत. रेल्वे आल्यानंतर आजही कोकणातल्या माणसाला लोंबकळत प्रवास करावा लागतो. कोकण रेल्वे ही आमची हक्काची रेल्वे असं त्याला वाटतं. लोकांनी इतका आनंद झाला. मी जी पुरवणी मगाशी म्हणलो त्याच्यामध्ये 1-2 कविता छापल्या होत्या लोकांनी केलेल्या. लोकांनी कविता केल्या. साहित्य संमेलनामध्ये, कोमसापाच्या साहित्य संमेलनामध्ये 4-4 वर्षानंतर लोक कविता वाचत होते रेल्वे आल्याच्या आनंदाच्या. हा जो आनंद झाला त्या प्रमाणात लोकांना त्या रेल्वेचा लाभ झाला का, याचं उत्तर बरंचसं नकारार्थी आहे. आज असं आहे, दिसतंय चित्र की काश्मीरहून, पंजाबहून किंवा उत्तर भारत प्रदेशातून आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारची फळं वगैरे येतात, बटाटा येतो. कोकणातून अशा तऱ्हेने काही जाऊ शकत नाही. 1996 सालच्या नोव्हेंबर महिन्यात रेल्वे आली, ज्याची मी पुरवणी काढली होती. त्यानंतर आणखी 3-1 महिन्यांनी योगायोगाने ट्रक मालकांचा संप झाला. आणि 3 महिन्यांनी म्हणजे फेब्रुवारी मार्च मध्ये, मार्च हा सीझन आहे, कोकणाचा सीझन आहे. मार्च किंवा अगदी एप्रिल सुद्धा, म्हणजे आंबा नुकताच सुरू झालेला, अशा काळात तो संप झाला. आणि मग लोकांना असं वाटायला लागले की आता आपण रेल्वेने माल पोचवूया. आंब्याचं एकही पेटी रेल्वेने जाऊ शकली नाही. का, म्हणजे काय कारण असं? त्यांनी सांगितलं की अशा 2-4 पेट्या नाही आम्हाला नेता येणार. हो म्हटलं, तुम्ही काही त्याच्यासाठी तरतूद करा, तुमच्याकडे लगेच कंपार्टमेंट असेल ना. म्हणून त्याला पूर्ण वॅगन 30-40 वॅगन्स भरलेली गाडी जर जाऊ शकत असेल म्हणजे आम्ही अख्खी गाडी सोडू. अच्छा, आता एका रात्रीत 30-40 वॅगन आंबा कसा येईल? म्हणजे रेल्वेने ही संधी गमावली. इथून आंबा उचलण्याची संधी रेल्वेने गमावली आणि कुठल्याही लोकप्रतिनिधी त्याच्यासाठी रेटा लावला नाही की हे घेतलं पाहिजे. तुम्ही एक डबा जोडा. मी त्याला असंही म्हणालो ना, तुम्ही एक बोगी जोडा ना. रेग्युलर पॅसेंजरला आणि आम्हाला तशी जोडता येणार नाही. ही जी एक प्रशासकीय उदासीनता त्यांची दिसली, त्याने मला खूप दुःख झालं एक कोकणवासी म्हणून. असं व्हायला नको. मग स्वप्न साकार झाले असं कसं म्हणता येईल? काही लोकांना नोकऱ्या मिळाल्या, भूमिपुत्रांना काही म्हणजे TC वगैरे झाले. पण म्हणजे सगळं इतका सगळा माल. आणि दयानंद मटकरांनी तर गणित मांडलं होतं की इथून जाणारी जी खनिजे आहेत त्यापेक्षा हैदराबादहून जाणारी खनिजे मुंबईतल्या फॅक्टरीना स्वस्त पडतात, कारण ती रेल्वेने जातात. पण मग आताही आंबा जात नाही सर? नाही ना जात, दुर्दैवाने. मी चौकशी केली, काही माझ्या आंबा व्यावसायिकांशी मी नेहमी बोलतो. आंबा नाही जाऊ शकत रेल्वेने. का? तर एकतर ती ट्रान्सपोर्टेशनची प्रक्रिया त्रासदायक आहे. तुम्ही कडापा रेल्वे टाकलं त्याला काही होत नाही, पण आंबा नाशिवंत आहे. अर्थात सगळीच फळं नाशिवंत असतात. मग केळी जळगावहून जिकडे तिकडे जातात ती सहज जाऊ शकतात, कोकणात ती का जाऊ शकत नाही? तर त्याच्यासाठी मात्र राजकीय दबाव आवश्यक आहे. मला एक असं दिसलं की राजकीय दबाव म्हणजे निलेश राणे जेव्हा खासदार झाले तेव्हा त्यांनी सातत्याने प्रश्न विचारले संसदेमध्ये की कोकण रेल्वे ज्यांच्या जमिनी वगैरे गेल्या त्यांच्या कॉम्पेन्सेशन, त्यांना नोकऱ्या वगैरे, सातत्याने ते प्रश्न उभे करत मी त्याच्यावर एक बातमी सुद्धा केली होती 1-2 भागामध्ये. पण असं कुठल्या बाकीच्या लोकप्रतिनिधीने असं काही लावून धरलं असं दिसत नाही. परंतु सर्वसामान्य माणसांना ज्या अडचणी आहेत, इथे स्टॉल्स मिळावे सामान्य माणसांना, याच्यासाठी मी स्वतः लेखन केलं होतं की त्याला स्टॉल मिळाले पाहिजे. आमचं जे थालीपीठ आहे, आमची जी कोकणातली भजी आहे, आमचा जो बांगडा आहे, कोळंबी आहे, ही त्या स्टॉलवर मिळाली पाहिजे. हा एक महत्वाचा मुद्दा आहे सर, फार महत्वाचा. म्हणजे कोकणातल्या स्टॉल्सवर कोकणातले खाद्यपदार्थ. आमच्याकडचं कोकण सरबत तिथे मिळत नाही. मग इडली वडा काय आम्हाला कुठेही मिळतोय देशभर. पंजाब मधला जो डोसा किंवा पंजाब मधला जो काही पराठा वगैरे आहे तो मिळतोय, दक्षिणेतला डोसा मिळतोय, तो रेल्वेतही तोच दिला जातो. मग त्या रेल्वेमध्ये जे खानपान सेवा आहे त्याच्यामध्ये बघा थालीपीठ मिळेल का? नाही मिळत. आणि कोकण रेल्वे आहे तर कोकणातले मग तुम्ही, आम्ही असं म्हणत नाही की रत्नागिरीतले सिंधुदुर्गातलेच पदार्थ, मालपोहा सिंधुदुर्गामध्ये असतो तोच द्या असं म्हणत नाही आम्ही. मंगलोर पर्यंत बाकीचे इडली वडाही द्या ना, इडली तिथे असते, मेदूवडा असतो तोही द्या. पण त्याबरोबर रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात तयार होणारे जे खास पदार्थ आहेत, जे दुर्मिळ होत चालले, ते द्या. काय हरकत, ते लोक घेतील ना. पण ती प्रोव्हिजन केली पाहिजे. आजही सर हे नाहीये. हो, आजही नाही. याच्यासाठी कसं असतं, शेवटी राजकीय इच्छाशक्ती ही गरजेची आहे की हे मिळाले पाहिजेत. हे जर बंगालमध्ये अशी नव्याने कोकण रेल्वे उभी राहिली असती कोकणासारखी, तर तिथे कदाचित त्या लोकांनी दबाव आणला असता की आमच्याकडचे
ते रसगुल्ले विका. खरं तर मला असं वाटतं की याला नागरिकांनाही नागरिकांचाही त्याच्यामध्ये म्हणजे आम्हाला स्टॉल मिळाले पाहिजे. आणि स्टॉल मिळाल्यानंतर इथले खाद्यपदार्थ जर तिथे मिळायला लागले तर तो वेगळा व्यवसाय सुरू होईल. तुम्ही त्याच्यावर अनेक स्कूटर लिहिली. अच्छा. दुर्दैवाने तसं झालं नाही. एकूणच कोकण रेल्वेमध्ये वेगवेगळ्या संघटना आहेत, मग त्या कामगारांच्या असतील किंवा आणि इतरांच्या असतील, राजकीय सपोर्ट असणारे काही काही राजकीय नावाच्याच आहेत संघटना, पण यांचा कोकण रेल्वे आणि त्या रेल्वेच्या आजूबाजूला राहणारी गावं यांना काही फायदा होतोय? म्हणजे हा उदाहरण खेडचा विषय घ्या. फार कळीचा मुद्दा आहे की रत्नागिरी जिल्ह्यातून खेड हे स्थानक असं आहे की तिथे हाणामाऱ्या होतात अशा बातम्या आपण नेहमीच वाचतो. का होतात तर खेड स्थानकावर दरवाजे उघडले जात नाहीत, आतून दरवाजे बंद केले जातात. आता मी नीट विचार केला तर असं लक्षात येईल ह्याचा दोष खेडच्या लोकांकडे नाहीये. आत काही खेडचे लोक बसलेले नसतात, खेडचे लोक बाहेर स्टेशनवर ताटकळत आहेत. खेडच्या आधीची जी स्टेशन आहेत त्या लोकांनी खेडला आता गर्दीचा लोंढा येईल म्हणून दरवाजे लावून घेतलेले आहेत. या दिशेने ती सुई गेली पाहिजे. मग आधी कुठे लावला दरवाजा? मग तो चिपळूणला लावला का की अंजनीला लावला? दोनच स्टेशन आहेत. चिपळूणला रेल्वेला चिपळूणच्या लोकांना आत येऊ नये म्हणून दरवाजे लावले अशी बातमी मी आजतागायत वाचलेली नाही. हे फक्त खेडच्या बाबतीत जाताना घडतं, येताना घडत नाही. येताना गाडी रिकामी होत. म्हणजे याचा दोष कुणाकडे जातो याचा तपास झाला पाहिजे निश्चित. हे अगदी म्हणजे नुसती बातमी आली सोडून दिली झालं, खेडला बाबा हाणामारी झाली फिनिश, तसं नाही. मग का इतके प्रसंग घडले कुणाला असं वाटलं नाही की असं का होतं? खेडच्या लोकांना बघितलं पाहिजे. खेड हे असं स्टेशन आहे की तिथे दापोली, खेड आणि मंडणगड या 3 तालुक्यातले लोक रेल्वेत बसायला. मंडणगडचे पुष्कळचे लोक माणगाव पसंत करतात, पण दापोली संपूर्णपणे खेडवर अवलंबून आहे. रात्री बेरात्री लोक उतरतात, त्या दापोली माणसं आपल्या माणसांना घेण्याकरता रिक्षापेक्षा घेऊन येतात. खेडचा पूर्व भाग, ज्या भागाने ह्या देशाला मिलिटरीच्या फौजा दिल्या, त्या लोकांना हे सहन करावं लागावं हे चुकीचं आहे. रेल्वे दखल घेत नाही म्हटलं तर तसं नाहीये, काही ठिकाणी ती दखलही छान घेते. उत्तम उदाहरण म्हणजे जनशताब्दी एक्सप्रेस. जनशताब्दी एक्सप्रेस पूर्वी सावंतवाडीला थांबत नसे, पण आमचे नेमळेकर नावाचे एक स्नेही आहेत, ते कोकण रेल्वेच्या प्रवासी संघटनेचे सल्लागार आहेत. त्यांचं एक छान निरीक्षण आहे. ते म्हणाले की सावंतवाडी सारख्या ठिकाणी ती थांबली पाहिजे. मग काय करायचं तर लोकांना हे आवाहन केलं की तुम्ही सावंतवाडीहून तिकीट बुकिंग करा, जास्त प्रवासी मिळत आहेत असं रेल्वेला दिसलं पाहिजे. हो, खरोखरच लोकांनी त्या आव्हानाला छान प्रतिसाद दिला आणि त्यामुळे मग रेल्वेला विचार करावा लागला की सातत्याने इथे जर प्रवासी येत असतील तर आपण गाडी उभी केली पाहिजे. परवाच मी आलो गोव्याहून त्या गाडीत बसून, तेव्हा ती गाडी तिथे थांबली. आता ह्या बाबतीत आपली जी मेमू नावाचं जे प्रकरण आहे जे गणपतीत येतं चिपळूणपर्यंत, ती सातत्याने कायम का होत नाही? त्या दृष्टीने मी काही विचार केला तर मग लक्षात आलं की लोक अशा तऱ्हेचं बुकिंग करत नाहीत. आणि त्याहीपेक्षा वाईट मला ऐकायला मिळालं की खेडच्या पुढे वीर आणि खेडच्या दरम्यान काही स्थानकांवरती हे प्रवासी संघटनेचे पदाधिकारी आणि रेल्वेचे अधिकारी दोघे एकत्रित रेल्वे गाडी येते त्यावेळेला गेले आणि ते लोंढेच्या लोंढे गाड्यांमध्ये शिरतात आणि ते गाडी गेल्यानंतर मग अधिकाऱ्यांनी ह्या पदाधिकाऱ्यांना सांगितलं बघा आता इथे किती तिकिटे विक्रीला गेलीत ते आपण पाहूया. या स्टेशनमध्ये किती माणसं बसली ते पाहिजेत, मोजली नाही पण पाहायला अंदाज येतो. त्यानंतर त्यांना प्रत्यक्ष बुकिंग मात्र त्याच्या 10% सुद्धा नाही असं दिसतं. हे बुकिंग कुठे गेलेलं असतं? बुकिंग न करताच लोक जातात. विना तिकीट जाणारे लोक जास्त आहेत हे त्यांच्या लक्षात येतं, कारण पॅसेंजर मध्ये बुकिंग कुठे होणार आहे? बरोबर. अशा वेळेला प्रवाशांची बाजू मांडणारे जे आहेत त्यांची पण अडचण होती. आणि मला वाईट वाटलं की कोकणात सारखा प्रांत जो प्रामाणिकपणाकरता प्रसिद्ध आहे तिथे अशा पोकट्या लोकांची संख्या वाढावी ही पण एक दुःखाची. खरंच आपण अंतर्मुख झालं पाहिजे. ज्या आत्ता गाड्या धावतात त्यांचे थांबे लांबचे असल्यामुळे मग रत्नागिरीत बसणाऱ्यांचं अवघड होतं किंवा सावंतवाडीतून येणाऱ्यांचं अवघड होतं किंवा मग चिपळूण पासून काहीतरी सुविधा असली पाहिजेत. तर याच्याबद्दल थोडंसं बोला ना की गाड्या कमी पडतायत किंवा त्या. आज रत्नागिरी हे जिल्ह्याचं ठिकाण आहे. रत्नागिरी शहराच्या दक्षिणेला पावसचा भाग आहे. पंचक्रोशी ही फार मोठ्या प्रमाणात विस्तारित झालेली आहे. आजही पावस पडून थेट रेल्वे स्टेशन यायला गाडी नाही.
मग तो पावसचा माणूस एसटीने धडपडत येणार, एसटी रिक्षा काढणार. विजयदुर्ग डेपोतून विजयदुर्ग रत्नागिरी रेल्वे स्टेशन अशी गाडी सुटते, तर रत्नागिरी सुटायला काय हरकत आहे? मग हा समन्वयाचा अभाव आहे, तिथल्या स्थानिक अधिकाऱ्यांचा दृष्टिकोनच नाहीये. ही दुर्दैवाचं असं आहे की खूप काही आहे, पण दृष्टिकोनाचा अभाव असल्यामुळे मग असं होत नाही. आमचे स्नेही आहेत उदय बोड असते, रेल्वेचे एक्सपर्ट आहेत, रेल्वे नागरिक असो, त्यांनी अशी कल्पना सुचवली होती की ही जी स्टेशन होतील त्याच्यात एका एक स्टेशनावर थांबणाऱ्या पॅसेंजर, सेमी पॅसेंजर सोडाव्या. नाही, तिथल्या तिथे नाही, मुंबईहून निघाली तरी चालेल. अल्टरनेट स्थानक घ्यायचं. म्हणजे मुंबईहून निघाली गाडी, ती वीर स्टेशनला थांबली तर वीर सोडल्यानंतर सापे वमण्याला थांबण्याचं नाही, मग त्यांनी कुठे थांबायचं? कंदाडेला थांबायचं. मग विनराला थांबायचं नाही, मग दिवाणकोटीला थांबायचं. आणि दुसरी गाडी येईल तिने वीरला न थांबता सापे वमण्याला थांबायचं. म्हणजे कोणत्याही स्टेशनवर गाडीच थांबत नाही हा प्रकार होणार नाही. थोडीशी सेमी पॅसेंजरची संख्या पण वाढवणं गरजेचं. अहो काय होतं, पेण सारख्या ठिकाणी अंगावरून लोकांच्या गाड्या निघून जातात, तो बघतायत लोक आपले. पेण केवढं शहर आहे, गाडी जाते. आणि जर संख्या लोकांच्या तिकिटाचा किंवा बुकिंगचा जर ताण आणि मागणीला योग्य न्याय द्यायचा असेल तर आणखीन एक गरीब रथ नावाची जी संकल्पना आहे त्याच्यात बर्थ नाहीयेत. सीटर म्हणजे मग कपॅसिटी वाढते डब्यांची, तशा तरी सोडाव्या गाड्या. कोकणातल्या लोकांना खऱ्या काहीतरी हा पर्याय शोधावा लागेल, काहीतरी पर्याय पाहिजे. याचा अर्थातच आमचे जे लोक आमचं म्हणणं आपल्या मुखाने बोलणार आहेत म्हणजे लोकप्रतिनिधी त्यांना आणि नागरिकांनाही जरा लोकप्रतिनिधीकडे तगादा लावला पाहिजे. नागरिकांना सुद्धा काय मागायचं हे अजून तेवढंसं सुचत नाहीये. मगाचाच एक विषय होता की माल वाहतूक होते किंवा आंबा गेला नाही, किंवा आता आपण जसं म्हटलं की मालगाड्यांचं, तर रोरो ही जी सुविधा कोकण रेल्वेने सुरू केली, मला वाटतं कदाचित पहिलीच आहे. तर त्याचा प्रचंड फायदा कोकण रेल्वेला होतो अशा बातम्या आपण ऐकतो. तर याचा काही फायदा आपल्याला करून घेता येणार नाही, किंवा आता एकच रूळ आहे त्याच रूळावर नाही चाललं, त्यासाठी वेगळा रूळ टाकणं वगैरे, या सगळ्याकडे कसं बघताय सर तुम्ही? वेगळा रूळ टाकण्याची आवश्यकता मला वाटते, प्रामाणिकपणाने वाटते. ती रेल्वेच्या अधिकाऱ्याने मान्य आहे, पण आता ते प्रचंड खर्चाचं काम होईल. प्रचंड. तरी सुद्धा रेल्वेचा खर्च मुळात दंडवतांनीच सांगून ठेवलेला आहे की दर किलोमीटरला 4.5 कोटी रुपये भारतीय रेल्वेचा खर्च होतो उभारणीचा. कोकण रेल्वे दर किलोमीटरला फक्त 2.5 कोटी रुपयात उभी राहिली. रोरोचं कसं होतं, रोरो एका लाईनवरून जाते, पण त्यात ट्रक त्या गाडीत चढवायचा असेल तर जे टर्मिनस आहेत ती मात्र 2च आहेत. एक सुरत कल्ला आहे आणि एक कोलाडला आहे. मध्ये काही बंगलोरला वगैरे असू शकेल, मला नाही सांगता येणार, पण तसं टर्मिनल रत्नागिरी जिल्ह्यात कुठे नाहीये. मग तसं जर टर्मिनल असेल तर आपल्या गाड्या चढवता येतील त्याच्यावर. आपण काय नेणार आहोत, सीझनल आहे का, हा भाग आहे त्याच्यात. खरं म्हणजे असं आहे की रोरोपेक्षा आपल्याला वॅगन मधून माल पाठवण्याची व्यवस्था झाली पाहिजे. शेतकरी काही प्रत्येक ठिकाणी रोरोतून पाठवत नाही. रोरोचा फायदा निश्चित होतो. मी काही ट्रक चालकांशी रोरो बद्दल बोललो, अनेकदा बोललो, तर त्यांनी सांगितलं की पहिली गोष्ट आमच्या टायरची झीज वाचते. बरोबर. टायरची संपूर्ण 6 टायरचा जरी सेट घ्यायचा लहान ट्रकचा तरी लाखभर रुपये होतात. त्यामुळे ती एक मोठी उपलब्धी आहे. ते त्यांचे श्रम वाचतात, मॅनपॉवर वाचते, कारण 3-3 माणसं जातात ट्रकवर, जरूर नाही 1 किंवा 2 माणसं जातात. डिझेल वाचतं. मी त्याच्यावरही बातमी केली होती, आता माझ्या आकडेवारी लक्षात नाही, पण कोट्यवधी रुपयाचं डिझेल रेल्वेने वाचवलं. म्हणजे रोरो सेवा दिल्यामुळे परकीय चलन केवढं वाचलं. अब्जावधी रुपयाचं परकीय चलन हा राष्ट्रीय फायदा आहे सगळ्यांचा, तुमचा आमचा. इतका अब्जावधी रुपयाचं डिझेल जर वाचवलं आपण तर स्वाभाविकपणे तुम्हाला मलाच त्याचा फायदा मिळणार आहे, माल स्वस्तात मिळणार आहे. म्हणजे अनेकांगी फायदे आहेत. स्थानिक ट्रान्सपोर्टर्सना हा फायदा होण्यासाठी गाडी जशी कोलाडला वर चढवली जाते तसं गरजेचं आहे. वॅगन आणल्या तर जास्त, वॅगनसाठी लोकांनी खरंच पाठपुरावा करावा. माल वाहतुकीशी निम्मच माल वाहतूक किंवा एकूणच त्याशी निगडीत एक मी अशी कल्पना ऐकली होती, ड्रायपोर्ट वगैरे. तर त्या संदर्भात खूप चांगला होता. आता जे आपल्याकडे वैभववाडी ते कोल्हापूर आणि चिपळूण ते कराड अशा मार्गांचा जो विचार आहे तो पश्चिम महाराष्ट्राला कोकण जोडावा म्हणून आहे. पण काही वर्षापूर्वी डिंगणी ते जयगड म्हणजे जिथे JSWB आहे तिथपर्यंत जाणारा मार्ग टाकायचा चाललं होतं, त्याला विरोध वगैरे झाला. हा सगळा भाग आपण बाजूला ठेवू, पण जयगड डिंगणीने तुम्ही म्हणता ते ड्रायपोर्ट अस्तित्वात आलं असतं.
ड्रायपोर्टचा प्रयोग आमच्या मरीनर दिलीप भाटकरांनी पहिल्यांदा रत्नागिरीत केला. 22-23 वर्ष झाली असतील. त्यावेळेला त्यांनी जयगडजवळ एक फ्लोटिंग जेटी उभारली खासगीकरणातून. पहिले खासगीकरणातलं बंदर महाराष्ट्रात कोकणातल्या माणसाने उभं केलेलं आहे रत्नागिरीत, भारतातलं. आणि तिथे ती ड्रायपोर्ट फडणवीस यांनी नंतर ही कल्पना मांडली. 8-10 वर्ष झाली. गडकरींचं चाललंय ड्रायपोर्टसाठी रस्ते चांगले करायचे. रेल्वेला घाटावरून म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातून जी साखरेची मळी वगैरे जी येते ती जर कोकण रेल्वेपर्यंत आली, मग अशी जी सुरुवातीला काही फाटे, तर ते फाटे जर ह्या कोकण रेल्वेला असतील आणि त्यांचा विस्तार जर किनारपट्टीपर्यंत झाला, उदाहरणार्थ दिघी आहे, दिघीला मोठ्या प्रमाणावरती ट्रक वाहतूक होते आणि तिथून खनिज वगैरे जातं बोटीमध्ये. मग तर रेल्वेचं खनिज, रेल्वेतून येणारं खनिज जर तिथे गेलं तर ट्रकवरचा ताण कमी होईल, रस्त्यावरची रहदारी कमी होईल, डिझेलची बचत होईल, अपघाताचे धोके कमी होतील आणि मालवाहतूक स्वस्त होईल. हा मला मुद्दा अत्यंत महत्वाचा का वाटतोय सर, की कोकण रेल्वे सुरू झालीच, त्यातला प्रवास सुखकर व्हावा, आपला माल जावा, किंवा जसं स्टेशनच्या बाजूचे रिक्षा आणि दुकानं म्हटलं तसं या प्रकारे जर आपण बघितलं, ड्रायपोर्ट म्हणा किंवा आणि इतर गोष्टी जर आपण आजूबाजूला उभा केल्या तर कोकण रेल्वेचा अशा प्रकारे रोजगार निर्मितीत फायदा होऊ शकतो. म्हणजे प्रचंड वेगळ्या दृष्टीने जर बघितलं आणि साध्या दृष्टीने, प्रचंड वेगळ्या नकोच म्हणायला, तरी अनेक मार्ग आहेत. ह्या गोष्टीची तरतूद ह्या साध्या साध्या गोष्टी आहेत, ह्या का होत नाहीत असं विचारणारा जो वर्ग आहे तो लोकप्रतिनिधींचा, तो सजगपणे विचारणारा पाहिजे. मधुदंडातील आणखीन एक गोष्ट केली, ती 2 मजली गाडी. आपल्याकडे ती तेजस वगैरे सारखी गाडी आहे 2 मजली, पण त्या हायफाय गाड्या आहेत. सामान्य माणसासाठी सिंहगड एक्सप्रेस पहिल्यांदा सुरू झाली पुण्याला. अशा तऱ्हेची गाडी सामान्य माणसाला, गुजरातच्या लाईनवर दुहेरी गाड्या चालतात, पुणे मुंबईला चालतात, अशी एखादा प्रयोग इथे करायला हरकत नाही. आता आपण ज्या विषयांवर बोललो ते एकूणच कोकण रेल्वे कशी सुरू झाली, त्याचे फायदे, राजकीय हस्तक्षेप कसा आहे, अजून त्याचा काय फायदा करून घेता येईल, याच विषयांची एक मुलाखत होती. जाता जाता एक प्रश्न विचारतो, जो जेन्युन दरवर्षी आम्ही त्याला सामोरं जावं लागतं, तो म्हणजे रिझर्वेशन्स. म्हणजे शिमगा असो किंवा कुठलाही मोठा गणपती असेल तर ऑनलाईन रिझर्वेशन झाल्यामुळे 1 किंवा 2 मिनिटात रिझर्वेशन फुल होतं. काय गोंधळ आहे सर हा? त्याच्यावर सुद्धा मी, मला असं वाटतं 12-13 साली त्याची एक बातमी केली होती मी. रेल्वेच्या अधिकाऱ्याने काही मला सांगितलं नाही ना, म्हणत असं नाही तसं आहे, तसं काय ती चुकीची समजूत आहे. मला दिसते ना फुल झालेलं, चुकीची समजूत कशी होईल. पण एका एजंट मार्फत मला कळलं की एजंट ठिकठिकाणी असतात, ते बुक करतात. आणि दुसरी गोष्ट अशी की ऍपमुळे ते सामान्य माणसांना आपल्या घरी बसून करणं हेच करता येणं शक्य आहे, हा एक भाग आहे. आणखीन एक गोष्ट कळली, तिचं आता कसं आहे, तिला अधिकृतपणा किती आहे हा पाहावा लागेल. तुम्ही प्रश्न विचारला म्हणून सांगून टाकतो की एजंट लोक ही कर्तबगारी करतात की ती लॉट मोठंच्या मोठं बुक करतात. ज्याने मला सांगितलं त्याला म्हटलं, अरे बाबा बुक करतो म्हणजे तिकीटावर नाव असलं पाहिजे. ते असं एक सॉफ्टवेअर आहे की ते तिकिटाचं नाव बदलता येतं. माझ्या कल्पनेच्या पलीकडचं आहे. असं जर होत असेल तर खरंच असं होतंय का, त्याचं इन्व्हेस्टिगेशन फार वरच्या पातळीवर झालं पाहिजे. ही लोकांची फसवणूक आहे. आजकाल आपण AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणून जे काही ज्याचा गौरव करतो, त्यातून अशा गोष्टी होणार नाहीत असं नाही सांगतो. जर असं होत असेल तर त्याला आळा घातला पाहिजे. दंडवतांच्याच काळामध्ये तिकिटातला भ्रष्टाचार, पूर्वी ते तिकीट असं मशीन न्यायचं खाली लोकलचं, कुठल्याही गाडीचं, पैसे दिले त्यांना की ते तिकीट असं बटन दाबायचे, तिकीट मशीन म्हणून खाली यायचं. आणि मग असं आढळलं की खाली येणाऱ्या तिकिटाचा जो नंबर आहे आणि त्याच्यानंतरचं तिकीट ज्याचं विकलं गेलं त्याचा जो नंबर आहे, त्याच्या मधलाच 200 तिकिटांचा गठ्ठा खूप परस्पर विकला गेला. म्हणजे त्या मशीन मधली तिकीट सील केलेली असायची, परंतु तो खिडकीतला जो माणूस असायचा तो माणूस ती सहज तिकीट काढून त्याच्याकडे काहीतरी तंत्र होतं, अशी एक लॉबी होती. मग कुणीतरी सुचवलं की महिलांना नेमूया. मग महिलांना नेमल्यानंतर तो भ्रष्टाचार कमी झाला असं ते दंडवतांनी नमूद केलं. ही वेगळी गोष्ट आहे. महिला भ्रष्टाचाराला अनुकूल नसतात. आता ह्या गोष्टीला 40 वर्ष झाली, 35 तर झाली असतील निश्चित. त्या वर्षी अशा प्रकारचा 40 वर्ष झाली, जास्त करायचा प्रयत्न केला तर 77 ते 80 सालात ते 79 या 2 म्हणजे 45 वर्ष झाली. तर मित्रहो, अनेक प्रश्नांच्यावर आपण गप्पा मारलेल्या आहेत. खर तर जे काही बारीक सारीक प्रश्न आहेत, ज्या तक्रारी आहेत कोकण रेल्वेच्या बाबतीच्या नागरिकांच्या, त्याच्यावर आम्ही मुद्दाम बोललो नाही फार, त्याच्यावर व्यवस्थित सविस्तर बोलता येईल. पण ही बांधणी कशी आहे, सध्याची परिस्थिती काय आहे, या सगळ्या अनुषंगानं थोडा या विषयाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केलेला आहे.
अर्थात मसुरकर सरांसारखी अभ्यासू व्यक्ती येते तेव्हा आपल्याला तारखा, माणसांची नावं, तो काळ प्रत्यक्ष उभा राहायला असं वाटतं आणि आमच्यासारख्या माणसांना तर ते अधिकृत वाटायला लागतं, कारण त्याच्या मागचा अभ्यास आणि संशोधन गरजेचं असतं. तर आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा. कोकण रेल्वे संदर्भात तुमच्याकडे काही माहिती असेल, तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारायला विसरू नका. आणि कोकण रेल्वे या संदर्भात अजून काही लोकांशी आपण बोलावं, म्हणजे आम्ही बोलावं असं तुम्हाला वाटत असेल ते तुम्ही सांगा. मसुरकर सर, तुम्ही बॅक टू बेसिक मध्ये आलात, तुमचे मनापासून आभार. माझ्या पूर्ण आभार, कारण मला याचा चांगला अभ्यास करण्याची संधी मिळाली. तर मंडळी, आजचा हा भाग कसा वाटला तुम्ही नक्की कळवा. बॅक टू बेसिक या कार्यक्रमामध्ये अजून कुठल्या व्यक्तीला बोलवलं पाहिजे, कोणत्या विषयांवर चर्चा करायला पाहिजे असं तुम्हाला वाटत असेल तर ते विषयही सांगा, त्या व्यक्तीही सांगा. पुन्हा भेटू नवीन भागात नवीन व्यक्तीला घेऊन. धन्यवाद.